नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड कोऑर्डिनेट जॉमेट्री प्रॅक्टिस सेट 5.3 क्वेश्चन नंबर 1 सुरुवात करूया. अँगल मेड बाय द लाइन विथ द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आर गिव्हन. फाइंड द स्लोप ऑफ दीज लाइन्स. 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री हे तीन उदाहरणं दिलेत आणि आपल्याला विचारलंय की त्यांचा स्लोप किती येईल त्या रेषेचा. बघूया पहिले एक्झाम्पल त्यामधलं. क्वेश्चन नंबर 1 मधील पहिल्यामध्ये आपल्याला सांगितलंय 45 डिग्री. यामध्ये प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय अँगल मेड बाय द लाईन. त्या अगोदर लिहूया अँगल मेड बाय द line, angle made by the line with the positive direction of x axis. जो x अक्षाचा धन दिशेला आहे अशा रेषेचा स्लोप आपल्याला जर घ्यायचा असेल तर तो आहे थीटा 45 डिग्री. आणि तेव्हा आपण सूत्रात वापरूया m इज इक्वल टू स्लोप tan थीटा tan 45 डिग्री इज इक्वल टू m. या पद्धतीने m ची किंमत आपल्याला 1 मिळते. म्हणजेच काय तर फाइंड, पुढे प्रश्न आहे की फाइंड द स्लोप ऑफ द दिस लाइन. देयरफॉर स्लोप ऑफ लाइन इज 1. तो किती आहे? त्या रेषेचा कल 1 आहे. या पद्धतीने पहिले एक्झाम्पल सोडवायचे. असंच दुसऱ्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, थीटा आपल्याला देताना 60 डिग्री दिलेला आहे सेकंड मध्ये. हेच प्रोसेस सेम करायची आहे. मी इथं काय करतो, 1 च्या ऐवजी 2 नंबर टाकतो. सेकंड 60 डिग्री, थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. सेम प्रोसेस, अँगल मेड बाय द लाइन विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस थीटा 60 डिग्री. इथं 45 च्या ऐवजी 60 डिग्री येणार आहे. आणि आता tan 60 ची किंमत आपल्याला बघायची. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल आणि सर्वांच्या थीटाची किंमत सांगितलेली होती. tan 60 ची किंमत आहे √3. या पद्धतीनं त्या रेषेचा कल स्लोप असणार आहे √3. तिसरा भाग, तिसरी किंमत आपल्याला दिल्या 90 डिग्रीचा. इथं थर्डला आपल्याला 90 डिग्री घ्यायचा आहे. अँगल मेड बाय द लाइन विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज 90 डिग्री. त्यामध्ये थीटाची किंमत आपण या ठिकाणी वापरायची 90 डिग्री. आणि tan 90 ची किंमत आपल्याला माहित नाही, नॉट डिफाइन्ड, डिटरमाइन्ड हे सांगितलेलं आहे. Therefore not defined. आणि या पण सांगायचं लाइन इज नॉट डिफाइन्ड. स्लोप ऑफ द लाइन इज नॉट डिफाइन्ड. या पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करायचा आहे. त्यामधले पहिले 3 थीटाच्या किमती, अँगलच्या किमती सोडवायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 2 यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड द स्लोप ऑफ द लाइन. रेषेचा कल काढा पासिंग थ्रू द पॉइंट्स गिवन बिलो. खाली आपल्याला 6 गणित दिलेत. त्यामध्ये AB, PQ, CD, LM, EF, TS यांच्या 2 बिंदूंमधील बिंदूंचे निर्देशक दिलेत आणि आपल्याला स्लोप विचारलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m मीन्स स्लोप ऑफ द सेगमेंट AB और लाइन AB और जे काही दिले असेल त्या बिंदूंचे निर्देशक. बघूया क्वेश्चन नंबर 2 मधील पहिला भाग. A 2 3, सेकंड B 4 7. या ठिकाणी x1 y1 x2 y2 ही किंमत आपण त्यांची ठेवायची आहे. AB ची x1 y1 x2 y2 ठेवल्यानंतर स्लोप ऑफ दॅट लाइन AB
ए बी ह्या रेषेचा कल आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. यामध्ये y2 ची किंमत आहे 7, y1 ची किंमत आहे 3, x2 ची किंमत आहे 4, x1 ची किंमत आहे 2. 7 वजा 3 4, 4तून 2 गेले 2, 2 2 जा 4, म्हणजे स्लोप ऑफ दॅट लाईन ए बी इज 2. या पद्धतीने इथे लिहायचं आहे. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू 2. या पद्धतीने आपल्याला प्रश्न दुसऱ्यातला पहिला भाग सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 यामधील दुसरा भाग, त्यामध्ये कोऑर्डिनेट दिलेले आहेत p-3 -3 देन q 5 - 2. या पद्धतीने त्याचे बिंदू दिलेत. x1 y1 x2 y2 म्हणायचं. स्लोप ऑफ दॅट लाईन pq इज इक्वल टू फॉर्म्युला, यामध्ये किमती -2 मायनस y1 ची किंमत 1, x2 ची किंमत 5 -3, वजा 2 वजा 1 वजा 3, वजा वजा अधिक 5 आणि 3 8, वजा 3/8 म्हणजे इथं -3/8 ही किंमत मिळणार आहे. स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू -3/8 ही व्हॅल्यू मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 2 मधील थर्ड पार्ट, C 5 - 2 देन D 7 3 slope of the line CD, formula x1 y1 x2 y2, y2 minus y1 3 minus 2 upon x2 minus x1 7 minus 5 3 plus 2 5 minus plus 7 minus 5 2 5 upon 2 तसाच, म्हणजे स्लोप ऑफ द लाईन CD इज इक्वल टू 5/2. CD या रेषेची किंमत आपल्याला 5/2 मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 2 मधील फोर्थ पार्ट, L -2 - 3 देन M -6 - 8. स्लोप ऑफ द लाईन LM x1 y1 x2 y2, फॉर्म्युला LM चा फॉर्म्युला y2 minus y1 -8 -3 -6 -2 -6 -2. या ठिकाणी फॉर्म्युला मधील मायनस साइन या ठिकाणी आहे. y1 ची किंमत आणि x1 ची किंमत प्रत्येक कोऑर्डिनेट मायनस आहे, त्यामुळे व्यवस्थित सोडवायचं. मायनस मायनस प्लस -8 + 3 मायनस मायनस प्लस -6 + 2. या ठिकाणी मिळणारी किंमत, चिन्ह वेगळे आहेत, वजाबाकी 8तून 3 घालवायचे, 5 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, 6तून 2 गेले 4, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, मायनस गेट्स कॅन्सल. 5/4 इज द व्हॅल्यू ऑफ स्लोप ऑफ लाईन LM इज इक्वल टू 5/4. स्लोप ऑफ द लाईन LM इज इक्वल टू 5/4. क्वेश्चन नंबर 2 मधील फिफ्थ पार्ट, E -4 - 2 सेकंड, F 6 3 -4 - 2 6 3. आपल्याला कोऑर्डिनेट मिळाले. स्लोप ऑफ द लाईन EF x1 y1 x2 y2, फॉर्म्युला वापरला y2 minus y1 3 -2 6 -4 3 plus 2 minus plus 6 plus 4 minus plus 3 plus 2 is equal to 5. 6 plus 4 is equal to 10 is equal to 1/2. 5 1 जा 5, 5 2 जा 10. Line slope of line EF is equal to 1/2. या पद्धतीने आपल्याला EF या रेषेचा कल 1/2 मिळणार. क्वेश्चन नंबर 2, सिक्स्थ पार्ट, T 0 - 3
and S04 TS लाईन याचा स्लोप आपल्याला काढायचा आहे. x1 y1 x2 y2 आपल्याला दिलेल्या किमती आपण पुट आउट करूया फॉर्म्युल्यामध्ये. 4 मायनस मायनस 3 0 मायनस 0 4 प्लस 3 अपॉन 0 7 अपॉन 0 म्हणजे याची किंमत येणार आहे नॉट डिफाइन्ड और डिटरमाइन्ड, कारण डिनॉमिनेटरला 0 आहे त्यामुळे याची किंमत आपल्याला सांगता येणार नाही. स्लोप ऑफ द लाईन TS इज नॉट डिफाइन्ड. या पद्धतीने TS या रेषेचा कल नॉट डिफाइन्ड आपल्याला मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 3, डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. पुढील बिंदू एक रेषीय आहेत का नाहीत हे पाहायचं आहे. त्यामध्ये 6 एक्झाम्पल्स आहेत ते पाहायचे आहेत. पहिले एक्झाम्पल A -1 -1, B 0 1, आणि लास्ट C 1 3. x1 y1 x2 y2 x3 y3 कोऑर्डिनेट आपण दिले. यामध्ये जेव्हा आपण तिघांच्या किमती घेतोय आणि 3 बिंदू एका रेषेत आहेत का नाहीत बघायचं आहे. कधी एका रेषेत असणार जेव्हा त्यांचा स्लोप त्यांचा कल समान असेल, आणि स्लोप इक्वल आला नाही तर ते 3 बिंदू एका रेषेत असणार नाहीत. आपण ए बी आणि बी सी पाहूया, आणि बी दरम्यानचाच बिंदू आहे. ए बी आणि बी सी चेक केला की स्लोप लक्षात येतोय. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 d इज इक्वल टू 1 मायनस मायनस 1 0 मायनस मायनस 1 is equal to 1 plus 1 2 minus minus plus 2 upon 1 is equal to 2. Slope of line AB is equal to 2. Therefore, slope of line BC is equal to y3 minus y2 upon x3 minus x2. 3 minus 1 1 minus 0 is equal to 3 minus 1 2 1 minus 0 1 2 upon 1 is equal to 2. Slope of line AB आणि BC समान आला. इथं लिहू. Therefore, slope of line AB is equal to slope of line BC. आणखी यामध्ये पॉइंट बी हा कॉमन पॉइंट आहे ते पण आपण लिहावं लागेल. देअरफॉर पॉइंट बी इज कॉमन पॉइंट. समान बिंदू कोणाचा तर ए बी आणि बी सी या दोन रेषांचा कॉमन पॉइंट बी आहे. म्हणजेच काय तर ए बी आणि सी हे बिंदू एका रेषेत आहेत. देअरफॉर पॉइंट्स ए -1 -1 बी 0 1 and C 1 3 आर कोलिनियर एक रेषीय आहेत. हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत कारण त्यांचा स्लोप समान आहे. क्वेश्चन नंबर 3 यामधील सेकंड पार्ट D -2 -3 E 1 0 F 2 1 कोऑर्डिनेट x1 y1 x2 y2 x3 y3 लिहिले. स्लोप ऑफ लाइन DF
डीई पहिला आणि नंतर आपण ईएफ घेऊया. डीई ची किंमत यामध्ये सूत्रात वापरूया. 0 मायनस मायनस 3 1 मायनस मायनस 2 मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस 1 प्लस 2 3 3/3 इज इक्वल टू 1. स्लोप ऑफ लाइन ईएफ y3 minus y2 1 minus 0 2 minus 1 1 minus 0 1 upon 2 minus 1 is equal to 2. Slope of line 2 minus 1 1 1 minus 1 is equal to 1 1 upon 1 is equal to 1. या पद्धतीने स्लोप ऑफ लाइन डी आणि ईएफ यांचा समान आला. लाइन डी आणि लाइन ईएफ यांचा स्लोप इक्वल आहे आणि या दोघांमध्ये ई हा बिंदू कॉमन असल्यामुळे डी -2 -3 ई 1 0 एफ 2 1 आर कोलिनियर. तिन्ही एका रेषेत आहेत. क्वेश्चन नंबर 3 यामधील थर्ड पार्ट L25 नंतर M33 N51 या पद्धतीने LMN कोऑर्डिनेट लिहिले. स्लोप ऑफ लाइन LM फॉर्म्युला मध्ये किंमत ठेवूया. 3 - 5 3 - 2 तीनातून 5 गेले म्हणजे 5तून 3 गेले 2 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. त्यानंतर तीनातून 2 गेले 1 -2/1 इज इक्वल टू -2. स्लोप ऑफ लाइन MN 1 - 3 अपॉन 5 - 3 1 - 3 वजा 2 5 - 3 2 2/2 1 आणि वजा चिन्ह. इथं आले -2 इथं आले -1 म्हणजे स्लोप इक्वल आलेला नाही. मग इथं स्लोप ऑफ लाइन LM इज नॉट इक्वल टू स्लोप ऑफ लाइन MN हे सांगायचं. इथं पॉइंट कॉमन याचा विषयच येत नाही. हा कट करायचा आणि पॉइंट्स नॉन कोलिनियर हा शब्द येणार आहे. कोणते पॉइंट्स? LM 25 M33 and N51 are नॉन कोलिनियर एक रेषीय नाहीत. हे आपण यावरून सांगतोय कारण त्यांचा स्लोप समान नाही. क्वेश्चन नंबर 3 मधील फोर्थ पार्ट PQR कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि आपल्याला किंमत काढायची. आपण किंमत काढूया. कोऑर्डिनेट दिले x1 y1 x2 y2 x3 y3. सूत्र लिहिलं -3 - -5 1 - 2 -3 + 5 1 - 2 -2 -1 5 -3 2 upon -1 is equal to -2. 3 minus -3 upon -2 -1 3 plus 3 6 -2 -1 -3 3 2 जा 6 -2 दोघांच्या किमती समान आल्या. स्लोप ऑफ लाइन PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ लाइन QR आणि या दोन लाइन मध्ये पॉइंट Q कॉमन आहे. देयरफॉर पॉइंट Q इज कॉमन. Therefore points P 2 - 5 Q 1 - 3 and R -2 3
आर कोलिनियर, एक रेषीय आहेत कारण यांचा स्लोप समान आलेला आहे. क्वेश्चन नंबर 3, फिफ्थ पार्ट. आर 1 - 4 एस -2 2 टी -3 4 आर कोलिनियर ऑर नॉट. कोऑर्डिनेट टाकले, सूत्र लिहिलं आणि किंमत टाकूया. 2 - -4 -2 -1 -+ 2 + 4 6 -1 -1 -2 -1 -3 3 2 = 6 -2. स्लोप ऑफ लाईन इथं RS होता, आता इथं ST घेऊया. 4 - 2 -3 -2 4 - 2 2 -+ -3 + 2 -1 is equal to -2. Answer are same. Slope of line RS is equal to slope of line ST. In between, S is a point, S is a common point. Therefore, point R 1 - 4, S -2 2 and T -3 4 are कोलिनियर, हे एक रेषीय बिंदू आहेत. क्वेश्चन नंबर 3, लास्ट 6th एक्झाम्पल. A -4 4 K -2 5/2 N 4 - 2 x1 y1 x2 y2 x3 y3 कोऑर्डिनेट लिहिले. स्लोप ऑफ द लाइन AK is equal to 5/2 -4 upon -2 -4. या पद्धतीने आपण किंमत टाकली. इथं छेदात 2 आहे, आपण काय करूया, अगोदर वजा वजा अधिक 4 - 2 2 छेद समान करूया. गुणिले 2 गुणिले 2 4 2 8 5 - 8 -3 छेद 2 आहे तसाच, म्हणजे याची किंमत आपल्याला मिळते -3/2 × 1/2 भागिलेचा भागिले उलटून गुणिले -3/2 2 = 4 -3/4 ही किंमत आपल्याला 6th एक्झाम्पल मध्ये मिळेल. यानंतर आपल्याला स्लोप ऑफ लाईन KN चेक करायचा आहे. KN मध्ये y3 याची किंमत -2 -5/2 यामध्ये 4 डिवाइडेड मध्ये 4 -2 इथं चेक करूया. छेदात इथं 2 न गुणलं आणि अंशात पण 2 न गुणलं, छेद समान केला. 2 × 2 = 4 -5 -4 -5 -9/2 वजा वजा अधिक 4 आणि 2 6. आपल्याला किंमत मिळते -9/2 -9/2 × 1/6. या पद्धतीनं -9 आहे तसंच बेसख्ख 12 -9/12 3 3 = 9 3 4 = 12 -3/4 या पद्धतीनं इक्वल झाले. स्लोप ऑफ लाइन AK is equal to slope of line KN. In between the lines, point K is a common. Therefore, A -4 points, A -4 4 K -2 5/2 and N 4 -2 आर कोलिनियर. हे तीनही बिंदू एका रेषेत आहेत हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं. 5.3 प्रॅक्टिस सेट मधील आपण 1 ते 3 प्रश्न पाहिले. एक भाग या ठिकाणी पूर्ण केला. भाग 2 मध्ये आपण 4 ते 8 पर्यंतची उदाहरणं पाहूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.